नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद बहिणी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भरली मिरची. खूप छान आणि त्यातील जो मसाला असतो तो पण खूपच छान असा आपण साध्या पद्धतीने बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी आम्ही मोठ्या आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण ज्या नेहमी वापरतो त्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला. त्यासाठी 1 वाटी बेसन, 1 छोटी वाटी एवढं आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर, ओवा, जिरे, मीठ, हळद आणि चटणी. आपल्याला एवढं साहित्य यासाठी लागणार आहे. चला तर मग आपण आता पुढील कृती करूयात. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मिरचींना अशा पद्धतीने मध्ये एक चीर लावायची आहे आणि त्यातील ज्या बिया आहेत त्या देखील आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला त्यात आपण जेव्हा मसाला भरू तो व्यवस्थितपणे भरता येईल आणि छान असा बसेल, तो मिरचीतनं बाहेर येणार नाही. यामुळे आपल्याला त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत. बघा, अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण मिरच्या कापून घ्यायच्या आहेत. याच पद्धतीने आपल्याला मिरच्या कापायच्या आहेत. या पद्धतीची भरली मिरची करायला अगदी सोपी आणि साधी आहे आणि झटपट अशी होते. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, आता याच पद्धतीने आपल्याला आपल्या संपूर्ण मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. आता आपण पुढील कृती करूया. त्यासाठी जे आपण 1 वाटी बेसन घेतलेलं होतं त्यात आपण दाण्यांचं कूट घालूया. ते जाडच केलेलं आहे आपण. जर का बारीक केलं तर ते पूर्ण चिकटतं, त्यामुळे आपण जाडसर ठेवायचं आहे दाण्यांचं कूट. त्यानंतर आपण 1 चम्मच एवढा जिरं घेतलेलं आहे ते घालूया. त्यानंतर अर्धी चम्मच ओवा, लाल तिखट 1 चमचे घेतलेला आहे आपण मोठी. त्यानंतर थोडी हळद घालूया आणि वरून चवीनुसार मीठ घालूया. आपल्याला हे सगळे साहित्य मापानेच घ्यायचं आहे. त्यानंतर आपण संपूर्ण साहित्य मिक्स करून घेऊया आणि वरून थोडं थोडं पाणी टाकून त्याचं घट्टसर घोळ तयार करून घेऊया. आपल्याला यात जास्त पाणी घालायचं नाही आहे, जेणेकरून आपल्याला मिरचीत मसाला व्यवस्थितपणे भरता येईल. आपल्याला एवढंच पाणी यात घालायचं आहे. बघा, छान असा संपूर्ण सारण तयार झालेलं आहे. आता आपण यात कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आहे की नाही छान सारण आणि घट्टसर आहे, पातळ जराही नाही आहे. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या मिरच्या आपण घेतलेल्या होत्या त्यांना कट लावलेलं होतं त्यात आपण आता थोडं मीठ लावून घेऊया. मीठ लावल्यामुळे आपली मिरची ही व्यवस्थितपणे शिजते आणि आपल्याला चव देखील तिची छान लागते. त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला संपूर्ण मिरचींना मीठ लावून घ्यायचं आहे. आता आपण जो मसाला तयार केलेला आहे मिरचींमध्ये भरण्यासाठी त्याला मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने छोटा छोटा गोळा घेऊन आपल्या मिरच्यांमध्ये सारण अशा पद्धतीने भरून देऊया आणि मिरचीला थोडं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिरचीमध्ये जे आपलं सारण आहे ते पूर्णपणे फिट्ट बसेल आणि आपल्याला पुढील जे आपण कृती करणार आहोत त्यासाठी सोपं जाईल. बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिरचींमध्ये सारण भरून घ्यायचं आहे. हे सारण आपण पाणी न टाकता देखील बनवू शकतो, परंतु ते आपल्या मिरचींच्या बाहेर येतं. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने छान असं पूर्णपणे सारण भरून घ्यायचं आहे. आपण याच पद्धतीने आपल्या संपूर्ण मिरच्या भरून घेणार आहोत. बघा, किती छान अशा मिरच्या भरून झालेल्या आहेत. आपण या पुढील सारण तयार करूया. यात आपल्याला बेसनाचा घोळ तयार करायचा आहे. यासाठी देखील अर्धी वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे. त्यात जिरे, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि वरून थोडी कोथिंबीर घालून छान असं पातळ घोळ तयार केलेला आहे, जेणेकरून तो आपल्या मिरचीवर बसेल आणि कुरकुरीत अशी आपली मिरची तेलात मस्तपैकी फ्राय होईल. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा देखील छान असा पातळ घोळ तयार करून घ्यायचा आहे. या मिरच्या करताना अतिशय सोप्या आहेत. ज्यांनी अजून कधीही ट्राय केलेली नसेल त्यांना देखील खूप सोप्या जातील. बघा, घोळ तयार झालेला आहे. आता आपण एका कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेऊया. आपल्याला बुडत्या तेलातच या मिरच्या तळायच्या आहेत, जेणेकरून मिरची पूर्णपणे शिजेल आणि त्यातील जो मसाला आहे तो देखील आपला पूर्णपणे शिजून होईल आणि चवीला छान असा लागेल. मिरची हा प्रकार कुणाला आवडत नाही, सगळ्यांनाच मिरच्या खूप आवडतात. बघा, आता आपण एक एक करून या जो घोळ तयार केलेला आहे आपण बेसनाचं त्यात अशा पद्धतीने मिरचीला डीप करून घेऊया आणि बुडत्या तेलात फ्राय करून घेऊया.
या मिरच्या करायला खरंच खूप सोप्या आहेत, त्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करा आणि चवीला तर खूप छान लागतात. त्यातील जे सारण आहे ते देखील खूप छान असं आपलं शिजून होतं फ्राय केलेल्यामुळे. बघा, वा काय मस्त अशी आपली मिरची झालेली आहे की नाही, खूप छान अशी. आणि खायला खूप छान. या मिरच्या जास्त तिखटही नसतात, त्यामुळे आपण जो मसाला तयार केलेला होता त्यात आपण थोडं चटणी मिक्स केलेली होती. बघा, आपल्याला अलटपलट करून छान असा सोनेरी रंग येईपर्यंत मिरच्यांना तळून घ्यायचा आहे. आणि मिरच्या तळून झाल्या की मग आपण आपल्या संपूर्ण मिरच्या देखील त्याच पद्धतीने तळून घेणार आहोत. बघा, किती छान असा गोल्डन रंग आपल्या मिरच्यांना आलेला आहे आणि कोटिंग देखील खूप छान झालेली आहे. त्यामुळे नक्कीच या पद्धतीने एकदा भरली मिरची ट्राय करा. बघा, वा खूप छान चमचमीत आणि झणझणीत अशी आपली भरली मिरची तयार झालेली आहे. अलटपलट करून आपल्याला संपूर्ण साईडने मिरच्यांना छान असं तळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या कच्च्या राहणार नाहीत. याची आपल्याला संपूर्ण काळजी घ्यायची आहे, कारण त्यात आपण जे सारण भरलेलं आहे ते देखील शिजायला हवं, त्यामुळे त्यांना व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. बघा, वा किती छान अशी आपली मिरच्या तयार झालेल्या आहेत, मस्तच. याच पद्धतीने आपण आपल्या संपूर्ण मिरच्यांना तळून घेणार आहोत. आणि बघा, खूप सोपं आहे या पद्धतीने भरली मिरची करणं. चला तर मग आता आपण प्लेटिंग करून घेऊया. वा, बघा किती छान अशा आपल्या संपूर्ण मिरच्या तळून झालेल्या आहेत. जर तुम्हाला आमची भरली मिरची करण्याची साधी सोपी पद्धत आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप मोलाचा आहे.